हाय हॅलो, मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवरती. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर इथं सकाळी उठल्यानंतर माझं पहिलं काम असतं ते उंबरठा स्वच्छ पुसून घेणे. कारण उंबरठ्यावरती परत हळदीचं लेपन केलं जातं आणि छान अशी हळदीचे पावलंसुद्धा काढले जातात. तर इथं सकाळी उठल्यानंतरचं माझं जे पहिलं काम असतं ना, तर तेच असतं. तर ते करून घेतलं, बाकीची घरातली कामं आवरून घेतली आणि इथं छोटंसं एक बेलाचं रोपटं लावलेलं आहे. मला जर झाड लावायचं म्हटलं तर मातीची कमतरता नाही. तुम्ही पाहिजे तेवढे झाडं लावू शकता, पाहिजे तेवढी माती आणू शकता. आम्ही जे एरियामध्ये राहतो किंवा मी ज्या एरियामध्ये राहते ना, तर तिथं आजूबाजूनं प्लॉटिंग म्हणजे शेती होती पहिली, त्याच्यानंतर प्लॉटिंग झालेली आहे. तर आजूबाजूनं सगळी मातीच माती आहे आणि ती पण चांगली आहे. म्हणजे एकदम काळीवाली माती म्हणतात ना शेतातली, तशी माती असल्यामुळं झाडं पण सगळे छान होतात. थोडासा मुरुमाचा भाग पण आहे आणि मातीचा म्हणजे भाग पण आहे. आपल्याला जर मुरूम लागला तर मुरूम पण आणता येतो आणि जर एकदम काळीशार माती लागली ना, तर ती पण सुद्धा आणता येते. बऱ्याच त्यांचे व्हिडिओ पाहिले तर त्या बऱ्याच जण नर्सरीमधून झाडं विकत आणतात आणि त्याच नर्सरीमधून मातीसुद्धा विकत घेऊन येतात. पण आम्हाला तसं नाही, माती हवी तेवढी आपण आणू शकतो. मी आता हे बेलाचं झाड लावायचं होतं ना, तर मी थोडंसं आमच्या घराच्या पलीकडच्या साईडला गेले आणि तिथून एक टोपलंभर माती घेऊन आले आणि लगेच इथं बेलाचं झाड लावून घेतलं. आम्हाला मातीची बिलकुल अशी कमतरता नाही. हवी तेवढी जेव्हा पाहिजे तेव्हा आपण माती आणू शकतो. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये पहिले त्यांना माती विकत आणावी लागते आणि त्याच्यानंतर मग त्यांना झाडं आणून ते झाडं लावल्या जातात. आणि त्या मातीचे म्हणजे पैसे देऊनसुद्धा ती माती लिमिटेड असते, खूप कमी असते. मी बऱ्याच जणांच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की ती खूप महागाची माती असते आणि ती थोडीशीच असते, म्हणजे अर्ध्या अर्ध्याच कुंड्या भरतात. आम्हाला तसं नाही, आम्हाला पाहिजे तेवढी आम्ही आणू शकतो, कुंड्यांमध्ये टाकू शकतो. सांगायचं तात्पर्य एवढंच की आम्हाला माती फुकट मिळते, बऱ्याच जणांना ती विकत आणावी लागते. तर चला, बेलाचं झाड आहे ना, तर ते लावून झालेलं आहे. त्याच्यानंतर मी पोर्चवरती माती पडलेली होती ना, तर तीसुद्धा झाडून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आज आहे ना मला फ्रीज क्लीन करायचा होता. हा फ्रीज नवीन घेतलेला आहे. ज्यांनी माझे जुने व्हिडिओ पाहिले असतील ना, तर इथं दुसरा फ्रीज होता आणि तो फ्रीज आहे ना खराब झाला होता उन्हाळ्यामध्येच. शेवटी थोडासा अर्धा उन्हाळा झाला होता ना, तेव्हा तो जुना फ्रीज आहे ना खराब झाला. तर मग हा नवीन फ्रीज आणावा लागला. जुना फ्रीज आहे ना, त्याच्यामध्ये पदार्थ थंड होतच नव्हते आणि उन्हाळ्यामध्ये कसं आईस्क्रीम खायला पाहिजे मुलांना, तर मग आईस्क्रीम पाहिजे तशी त्याच्यामध्ये थंड होत नव्हती आणि त्याची बॉडी ना थोडीशी अशी फुलल्यासारखी झाली होती. तर मग म्हटले की आपण हा फ्रीज आहे ना चेंज करू. तर इथं मग हा नवीन फ्रीज आणलेला आहे. तर आणल्यापासून मी एकदाही हा फ्रीज काही स्वच्छ केला नाही, कारण हा जसाचा तसाच होता. पण आता थोडीशी त्याच्यामध्ये घाण दिसायला लागली होती, म्हणजे जे आपण ठेवतो ना पदार्थ, तर त्याचा थोडासा कचरा पडलेला दिसायचा, भाजीपाल्यांचा थोडासा कचरा. मी कोणतीही वस्तू ठेवताना व्यवस्थितच ठेवते, कारण आपल्याला लवकर स्वच्छ करण्याची गरज पडणार नाही. तर इथं म्हटलं चला आज थोडासा फ्रीजही चांगला क्लीन करून घेऊ, कारण भाजीपालाही थोडासाच राहिलेला होता. डब्बेही स्वच्छ करून घ्यावं म्हटलं फ्रीजमधले. तर इथं मी जे लिक्विड बोलवलेलं ऑनलाईन म्हणजे आलेलं आहे मला मिशोकडनं, तर त्यानंच मी हे पूर्ण फ्रीजनं व्यवस्थित पुसून घेतला. कोपरा ना कोपरा असा स्वच्छ करून घेतला. 2 नॅपकिन घेतलेले होते. दोन्ही नॅपकिननं, एक ओल्या नॅपकिननं आणि एक सुक्या म्हणजे कोरड्या नॅपकिननं, असे दोन्ही नॅपकिननं मी हे व्यवस्थित फ्रीज क्लीन करून घेतलेलं आहे. कोणतीही गोष्ट नवीन असली किंवा नवीन घेतलेली असली ना, तर ती जास्त स्वच्छ करण्याची गरज पडत नाही. वरच्यावरही आपण ते स्वच्छ करत राहिलं तर ते व्यवस्थित राहतं. फ्रीजमधलं सगळं सामान इथं मी टेबलवर ठेवलेलं होतं. तर इथं तुम्ही पाहू शकता, एकदम स्वच्छ असा फ्रीज दिसत होता, क्लीन झालेला होता. जे मी लिक्विड बोलवलेलं आहे किंवा मला ते आलेलं आहे मिशोकडनं, तर ते खूप छान असे लिक्विड आहे. त्याच्यामुळे आज पण फ्रीजही व्यवस्थित क्लीन करू शकतो. तर इथं तुम्हाला दिसतही असेल, तर फ्रीज म्हणजे चांगला स्वच्छ झालेला आहे. ह्या ज्या वस्तू आपण घेतो, तर ह्या वस्तू आपल्याला मेंटेन ठेवणंही तेवढ्या आवश्यक असतात. त्या वस्तूंची काळजी घेणंही तेवढीच गरजेची असते किंवा त्या वस्तूंकडे लक्ष देणंही तेवढंच गरजेचं असतं. नुसतं वस्तू घेऊन फायदा नसतो, तर त्या वस्तू आपल्याला व्यवस्थित हँडलसुद्धा करता आल्या पाहिजे. त्या वस्तूंची आपल्याच्यानं काळजीसुद्धा घेतल्या गेली पाहिजे. ह्या सर्व गोष्टी, ह्या अशा वस्तू घ्यायला पाहिजे. पूर्ण फ्रीज चांगला कोरडा होऊ दिला, म्हणजे सुकू दिला आणि त्याच्यानंतर परत ज्या वस्तू होत्या ना फ्रीजमध्ये ठेवलेल्या, तर त्या परत जिथल्या तिथं सगळं व्यवस्थित लावून दिलेलं आहे. जे ड्रायफ्रूट्स असतात ते कधीतरी काही कामात पडतात ना,
तर ते मी शक्यतो फ्रीजमध्येच ठेवते, म्हणजे ते व्यवस्थित राहतात. आणि पहिला जो फ्रीज होता ना, तर तो एकदम छोटा होता. हा फ्रीज थोडा मोठा असल्यामुळे, म्हणजे डबल डोअरचा असल्यामुळं याच्यात सामान सुटसुटीत पण राहतं आणि खूप सारं असं सामान त्याच्यामध्ये बसतं. खालचा जो त्याचा टब दिलेला आहे, तर तोही बराचसा मोठा आलेला आहे, तर त्याच्यातही बराचसा भाजीपाला असा व्यवस्थित राहतो. तर इथं मग फ्रीज सगळा व्यवस्थित पुसून घेतला. त्याच्यामध्ये बऱ्याचशा वस्तू ठेवून दिल्या. त्याच्यानंतर मग मी हे पूर्ण फ्रीजमधले जे डबे आहे ना, तर ते डबे घासून घेतले आणि सुकत ठेवलेले होते. आज मी दिवसभर म्हणजे जी क्लिनिंग केलेली आहे किंवा माझी दिवसभराची जी क्लिनिंग असते ती मी तुमच्यासोबत शेअर करते थोडक्यात. तर सगळे डबे सुकू दिले आणि त्यानंतर जो भाजीपाला होता ना, थोडासा राहिलेला भाजीपालाही संपतच आलेला होता, पण जेवढा होता ना तेवढा परत मी डब्यांमध्ये भरून ठेवलेला आहे. खाली मी न्यूजपेपर टाकत असते आणि न्यूजपेपरच्या वरती म्हणजे भाजीपाला ठेवत असते डब्यांमध्ये. त्याच्यामुळं काय होतं, जे पाणी असतं ना, तर ते पाणी न्यूजपेपर म्हणजे शोषून घेतं, म्हणजे ऑब्झर्व करून घेतं. त्याच्यामुळं भाजीपालाही व्यवस्थित राहतो आणि जास्त दिवस टिकतोसुद्धा. ज्या डब्यांमध्ये मी भाजीपाला ठेवत असते ना, म्हणजे तुम्हाला हे दिसत असेल व्हिडिओमध्ये, तर ते डबे मी ऑनलाईन बोलवलेले, Meeshoवरतूनच बोलवलेले. 6 याचा सेट बोलवलेला आहे. खूप छान असे हे डबे आलेले. तर परत मला आणखीन 3-4 याचा सेट बोलवायचा आहे. तसं मी जेव्हा बोलवणार तसं तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दाखवणारच. तर खूप छान असे डबे बऱ्याचशा याच्यामध्ये भाज्या म्हणजे चांगल्या मावतात. आणि 2 डब्बे ना माझ्या हातात तुम्हाला दिसले असतील, तर ते 2 डब्बे मी मोठ्या साईजचे बोलवलेले. तर ते पण खूप छान आलेले. त्याच्यामध्ये जास्तीचा जो भाजीपाला असतो ना, तर तो त्याच्यामध्ये बराचसा मावतो. तर इथं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने एकदम सुटसुटीत असा फ्रीज आहे. एकदम मोकळा आहे. वरच्या याच्यामध्ये तुम्हाला एक डब्बा दिसत असेल, तर त्याच्यामध्ये मी साय जमा करून ठेवलेली आहे. म्हणजे तूप बनवायचं आहे ना, तर ते आता बनवण्यासाठी वेळ काही भेटलाच नाही. जेव्हा बनवेल तेव्हा तुम्हाला ते तसं दाखवीनच. तर ते करून घेतलं. सकाळीच मी हे आज फ्रीजचं काम केलेलं होतं. त्याच्यानंतर मला देवपूजा करायची होती, पण देवपूजा मी काही केली नाही. त्याचं कारण म्हणजे खालचा जो बॉक्स बनवलेला आहे देव्हाऱ्याच्या खाली, तर तो उघडायला गेली तर त्याच्यातलं सामान सगळं अस्तव्यस्त झालेलं आहे. कारण सध्या कधी-कधी ना माझी मुलगीसुद्धा पूजा करते, तर त्याच्यामुळं ते थोडंसं विस्कळीत झालेलं होतं ना. आणि ह्या बॉक्समध्ये कसं दररोजचं आपल्याला जे देवपूजेचं सामान लागतं, तर ते सगळं मी याच्या खालीच ठेवलेलं आहे, म्हणजे आपल्याला घ्यायलाही सोपं पडतं. तर इथं मग मी सगळं बॉक्समधलं सगळं सामान काढून घेतलं, सगळं व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. बॉक्ससुद्धा चांगला व्यवस्थित पुसून घेतलेला आहे. ह्या वस्तू जरी झाकलेल्या असल्या बॉक्समध्ये, तरी पण ह्या वस्तू आपल्याला स्वच्छ ठेवाव्याच लागतात आणि त्या स्वच्छ कराव्याच लागतात. त्याला पण आपले हात लागून लागून खराब होतात. आणि देवाचं कसं थोडंसं तेलाचं काम असलं, तेलाचं वस्तू वापरल्या तर मग ते सगळंच तेलकट होतं. तर हे ज्या वस्तू असतात ना आपण अशा बनवलेल्या फर्निचरमधल्या, तर त्या वस्तूही आपल्याला स्वच्छ कराव्याच लागतात. बऱ्याच ताईंना माझं घर खूप क्लीन दिसतं, खूप स्वच्छ दिसतं. तर त्याच्यामागे मेहनतही खूप असते. ते स्वच्छही खूप ठेवावं लागतं. जर आपण ते स्वच्छ ठेवलं नाही, तर ते साहजिक आहे, ते खराब होणारच. आणि सगळंच घर जर एकदाच क्लीन करायचं म्हणलं किंवा सगळी रूम जर एकदाच क्लीन करायचं म्हणलं, तर त्याच्यासाठी वेळही खूप द्यावा लागतो आणि त्या गोष्टीला वेळही खूप लागतो. तर इथं मग मी माझं असं नियोजन केलेलं आहे, की दररोज थोडं-थोडं आवरायचं. एक कोपरा आवरायचा किंवा एखादी वस्तू आवरायची, की ती वस्तू आवरली म्हणजे जास्त दिवस ती खराब होणार नाही. म्हणजे असं थोडं-थोडं मी सगळं आवरत असते. सगळ्या गोष्टींसाठी थोडा-थोडा वेळ देत असते. कधी-कधी 10-10, 15-15 मिनटं. आता तुम्ही पाहिलं असेल, मी 2-3 दिवस झाली इथं टीव्हीचं युनिट स्वच्छ केलं होतं. तर मग ते टीव्ही युनिट स्वच्छ केलं, पण इकडचा कोपरा माझा राहिलेला होता देव्हाऱ्याचा. तर इथं मी पूर्ण बॉक्समधलं सगळं तुम्ही पाहिलं असेल, सगळं व्यवस्थित काढून घेतलं, सगळं स्वच्छ करून घेतलं, सगळं पुसून घेतलं आणि परत जिथल्या तिथं सगळ्या वस्तू ठेवून दिलेल्या आहे. माझं घर एवढं स्वच्छ दिसतं, तर त्याच्यामागं मेहनतही तेवढीच लागते किंवा तेवढी मेहनतही घ्यावी लागते. सगळ्या वस्तू जिथल्या तिथं ठेवायच्या म्हटलं किंवा प्रत्येक वस्तू स्वच्छ करायची म्हटलं, तर त्याला साहजिकच वेळ लागतो. तर इथं सगळं मग मी तो बॉक्स स्वच्छ करून घेतला आणि ही सकाळची वेळ होती, 10:30 वाजलेले होते. तर तुम्ही पाहू शकता एकदम अंधारून आलेलं होतं बाहेर आणि पाऊस म्हणजे असं वाटत होतं की खूप पाऊस येणार. तर त्याच्यानंतर मग मी काही देवपूजा केली नाही. तर हे जे शूट घेतलेलं आहे ना, तर हे परत दुसऱ्या दिवशी घेतलेलं शूट आहे. तर म्हटलं चला देव्हाऱ्याचा खालचा बॉक्स आपण स्वच्छ करून घेतला, तर आज पूर्ण देव्हाराच आपण स्वच्छ करून घेऊ. आता पुढं श्रावण महिनासुद्धा येतोय, तर म्हटलं त्याच्या पहिले आपण एकदा हे स्वच्छ करून घेऊ. तर इथं मी तुम्ही पाहिलं असेल, मी म्हणजे सगळा पूर्ण व्यवस्थित खालून वरून सगळीकडून देव्हारा असा स्वच्छ करून घेतलेला आहे.
सगळं शूट घेतलेलं होतं, पण मी जास्त काही ॲड नाही केलं, कारण ते सगळं जर ॲड करत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होणार आणि तुम्ही पाहण्यासाठी खूप बोर होऊन जासाल. तर मग मी ते थोड्या छोट्या ज्या क्लिप असताना तर त्याच घेतलेल्या आहे. देव्हारा बनवताना हे अशा जास्त डिझाईन त्याच्यामध्ये टाकायच्या नाही. त्या डिझाईन टाकल्यामुळं काय होतं, त्याच्यामध्ये बरीचशी धूळ जाऊन बसते आणि ते आपल्याला स्वच्छ करायचं म्हटलं तर त्याच्यात वेळही खूप जातो. तर इथं मी घरातले सगळे काम आवरून घेतले आणि निवांत असा देव्हारातले देव स्वच्छ करून घेतले. त्याच्यानंतर देव्हारा क्लीन केला. तर हा जो वेळ होता ना, तर इथं आता हे बरोबर 10:30 वाजलेले होते. तर हे पूर्ण काम करायला मला 1 वाजलेला होता. म्हणजे याच्यामध्ये माझा बराचसा वेळ गेलेला होता. पण हे कधीतरी मला आता हे करायचंच होतं, कारण श्रावण महिना येण्याच्या अगोदर मला एकदा हे काम करायचंच होतं, की देव्हारा पूर्ण क्लीन. तर म्हटलं चला आज वेळ पण होता आणि 2-3 दिवसाचं शूट होतं, तर मग जास्त काही आज शूट पण नव्हतं करायचं. तरी तर मी सगळे देव्हाऱ्याची अशी डीप क्लिनिंग करून घेतलेली आहे. म्हणजे सगळा कोपरा त्याच्यावरती जेवढी डिझाईन टाकलेली आहे ना देव्हाऱ्यामध्ये, तर ती डिझाईनसुद्धा व्यवस्थित पुसून घेतलेली आहे. सगळं साईडनं मागून पुढून सगळा व्यवस्थित देव्हारा स्वच्छ करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर जो स्वच्छ धुतलेला कपडा होता, म्हणजे जे वस्त्र होतं ना, तर ते मी देव्हाऱ्यांच्या पायऱ्यांवरती टाकलेले आहे. शक्यतो मी देव्हाऱ्यामध्ये ना पिवळा कपडाच जास्त वापरते आणि तो देव्हाऱ्यामध्ये टाकणं शुभ पण असतो. लाल पण चालतो टाकायला, पण लालपेक्षा आहे ना पिवळा खूप छान पण दिसतो. आणि मी जे हे चौरंग बनवलेले आहे ना, तुम्हाला दिसत असेल, तर हे चौरंग लाल कलरचे असल्यामुळं ते पिवळ्या कलरवरती ना असे उठून दिसतात. तर मग शक्यतोवर मी पिवळ्या कलरचाच कपडा म्हणजे देव्हाऱ्यात टाकण्यासाठी वापरत असते. सगळे देव्हाऱ्यातले देव स्वच्छ करून घेतले. मी जे लिक्विड बनवते ना, तर त्या लिक्विडनं देव स्वच्छ केले आणि बाकीचे जे भांडे होते ना देव्हाऱ्यात ठेवण्यासाठीचे जो लोटे होते, तर ते सगळे मी भैया पावडरनं घासून घेतलेले. ते काही मी शूट नाही घेतलं, कारण हे काम मी सकाळीच करून ठेवलेलं होतं. पूर्ण देव स्वच्छ करून ठेवले, त्याच्यानंतर भांडे घासून ठेवले, देवपूजेसाठी फुलं तोडून आणले. आज मंगळवार पण होता, म्हणजे हे मंगळवारचं शूट असल्यामुळं मला कलशसुद्धा स्थापित करायचा होता. म्हणजे कलशामधलं पाणीसुद्धा बदलायचं होतं. तर ते पण मग मी एक आंब्याचा डहाळासुद्धा तोडून आणलेला होता. तर इथं छान असं तुम्हाला कृष्ण सजलेला दिसत असेल. आज म्हणजे श्रीकृष्णाला नवीन कपडे घातले. विठ्ठल रुक्मिणीसाठी सुद्धा नवीनच कपडे घातले. जे जुने म्हणजे पहिले घातलेले कपडे होते ना, तर ते मी स्वच्छ धुवून काढणार. मी देवाचे कपडेसुद्धा धुवून काढत असते आणि उन्हामध्ये वाळत टाकत असते. त्याच्यामुळं काय होतं, ते कपडे पण चांगले राहतात आणि आपल्याला परत जर दुसऱ्या वेळेस तेच कपडे घालायचे म्हटलं, तर मग नको वाटतात, कारण ते धुतलेले नसतात. तर कलश मी कशा पद्धतीनं स्थापित करते हे मी तुम्हाला बऱ्याच वेळेस व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि ते जरी मी दाखवलं तरी ते म्हणजे शक्यतोवर कोणी पाहत नाही. त्याच्यामुळे ते काही मी शूट घेतलेलं नाही. म्हणजे मी कशा पद्धतीनं कलश स्थापित करते. कलश स्थापित करून घेतला. देव्हाऱ्यातल्या देवांना छान असे फुलं अर्पण करून घेतलेले. तुम्ही पाहू शकता देव्हाऱ्यामधले देव एवढे सुंदर दिसत होते. असा भरगच्च असा देव्हारा दिसत होता आणि पाहिल्याच्या नंतर मनाला एक वेगळीच समाधानी शांतता असं देव्हारा पाहून वाटत होतं. इतकं छान वाटत होतं मला त्या दिवशी. मला 2-3 दिवसापासून असा थकवा येत होता, म्हणजे थकवा जाणवत होता. पण असा देव्हारा पाळला ना मी आज, तर मला असं एकदम फ्रेश वाटायला लागलं होतं. एकदम उत्साह आल्यासारखं झाला होता. खूप सुंदर असा देव्हारा दिसत होता. देव्हाऱ्यात फुलंही खूप छान वाटत होते. सगळे वेगवेगळे प्रकारचे फुलं मी देवांना अर्पण केले होते. स्वामींना पिवळे फुलं आवडतात, तर स्वामींसाठी शेवंतीचे जे पिवळे फुलं असतात ना, तर ते अर्पण केले. छान अशी देव्हाऱ्यातल्या देवांची देवपूजा केली. त्याच्यानंतर शांततेत आरत्या केल्या. तर मला आता 1-1:30 वाजलेला होता. पण म्हटलं चला आज म्हणजे आरत्या नसत्या केल्या असत्या तरी चालल्या असत्या, पण मी आरतीसुद्धा केलेली आहे. आणि मी तुम्हाला परत एकदा देव्हारा दाखवते. तर तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असा देव्हारा दिसत होता. तर चला ताईंनो, आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार मी अशी आशा करते. सध्या व्हिडिओला खूप व्ह्यूज कमी येत आहेत. त्याच्यामुळं थोडंसं मन नाराज होतं. पण चला, त्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना बाय.